हॅलो एव्हरीवन. आज आपण एक नवीन चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, ज्याचे नाव आहे साडेमाडे तीन पुन्हा एकदा. हा एक उत्कृष्ट असा मराठी चित्रपट आहे. नमस्कार. तुमच्या विचारणेनुसार साडेमाडे तीन हा चित्रपट म्हणजे पुन्हा एकदा साडेमाडे तीन, जो 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला. हा मराठी कॉमेडी ड्रामा चित्रपट अंकुश चौधरी दिग्दर्शित आणि लिखित आहे. त्यात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांची मुख्य भूमिका आहे. कथा ही 3 बागनर भावंडांची आहे, जे त्यांच्या गॅरेजमध्ये स्त्री नाही लग्न नाही या नियमाचे पालन करतात. पण एक आत्मा आणि नवीन घटनांमुळे त्यांचं जीवन बदलते. चित्रपट हा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे. त्यामध्ये जे स्टार्टिंग सीन आहे, म्हणजे उद्घाटन दृश्य, त्यामध्ये चित्रपटाची सुरुवात ही 3 भावंडांच्या जीवनाच्या दृश्यांनी होते. त्यामध्ये रतन जे अशोक सराफ आहेत, त्यानंतर मदन म्हणजे मकरंद अनासपुरे आणि चंदन म्हणजे भरत जाधव हे एका गॅरेजमध्ये राहतात आणि त्यांच्या व्यवसायात फक्त व्यस्त असतात. ते त्यांच्या स्त्रिया नाही लग्न नाही या नियमाचे ठसठशीत पालन करतात. ते स्त्रियांना गॅरेजमध्ये आणत नाहीत आणि लग्नाची चिंता करत नाहीत. हे दृश्य त्यांच्या दैनंदिन जीवनाचे दर्शन देतात, जिथे ते मित्रांसोबत खेळतात, वाहने दुरुस्त करतात आणि त्यांच्या नियमांचे रक्षण करतात. यात त्यांच्या विनोदी बोलण्याचे दृश्य आहेत, जसे की ते स्त्रियांबद्दल विनोद करतात आणि त्यांच्या जीवनशैलीची व्याख्या करतात. हे दृश्य दर्शकांना त्यांच्या व्यक्तिमत्वांची ओळख करून देतात. रतन नेतृत्वाचा भाव, मदन विनोदी आणि चंदन निर्णायक अशा पद्धतीने त्यांची कौशल्य आहे. त्यानंतर जो मध्यभागीचा दृश्य आहे, त्यामध्ये एक दिवस त्यांच्या गॅरेजमध्ये एक आत्मा येते, जी त्यांच्या नियमांना चालू ठेवण्यासाठी त्यांना आव्हान देते. ही आत्मा एक स्त्रीची आहे. तिचं नाव आहे कामिनी, जी रिंकू राजगुरू आहे. त्यामध्ये जी त्यांच्या जीवनात घुसते आणि त्यांच्या नियमांना चालू ठेवण्यासाठी त्यांना आव्हान देते. यात त्यांच्या जीवनात नवीन अडचणी येतात. उदाहरणार्थ, एक स्त्री त्यांच्या गॅरेजमध्ये येते आणि त्यांच्या नियमांना चालू ठेवण्यासाठी त्यांना आव्हान देते. हे दृश्य विनोदी आणि भयानक तत्वांचे मिश्रण आहे, जिथे ते आत्मा आणि स्त्रीच्या उपस्थितीमुळे त्यांच्या जीवनात अनिश्चित येते. त्यांच्या मित्रांच्या भूमिका, जसे सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक यांच्यासोबत त्यांच्या वादांचे दृश्य आहेत, जिथे ते त्यांच्या नियमांचे रक्षण करतात, पण नवीन घटनांमुळे त्यांच्या जीवनात अनिश्चितता येते. ही दृश्ये त्यांच्या वफादारी आणि समजण्यासाठी चाचणी घेतात. आणि अंतिम दृश्य, जे की क्लायमॅक्स असं म्हणता येईल, त्यामध्ये चित्रपटाचा अंत त्यांच्या जीवनात घडलेल्या बदलांनी होतो. आत्मा आणि स्त्रीच्या उपस्थितीमुळे त्यांच्या नियमांना चालू ठेवण्यासाठी त्यांना आव्हान देते आणि ते त्यांच्या जीवनात नवीन अडचणी येतात. हे दृश्य त्यांच्या जीवनात विनोदी आणि भयानक तत्वांचे मिश्रण दर्शवतं, जिथे ते त्यांच्या नियमांचे रक्षण करण्यासाठी पण नवीन घटनांमुळे त्यांच्या जीवनात अनिश्चितता येते. चित्रपटाचा अंत त्यांच्या जीवनात घडलेल्या बदलांनी होत असतो, जिथे ते त्यांच्या नियमांचे रक्षण करतात, पण नवीन घटनांमुळे त्यांच्या जीवनात अनिश्चितता येते. हे दृश्य त्यांच्या जीवनात विनोदी आणि भयानक तत्वांचे मिश्रण दर्शवत असते, जिथे ते त्यांच्या नियमांचे रक्षण करताना आपल्याला दिसतात, पण नवीन घटनांमुळे त्यांचे जीवन अनिश्चित स्वरूपाचे होते. हा चित्रपट फुल टू एंटरटेनमेंट टाईपचा आहे, जो फॅमिलीसोबत बघता येईल. तो विनोदी आणि भयानक तत्वांचे मिश्रण आहे, जिथे त्यांच्या नियमांना चालू ठेवण्यासाठी त्यांना आव्हान देते. पण तुम्हाला चित्रपटाचे अधिकृत विश्लेषण हवे असेल तर आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशा अजून व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. थँक्स फॉर युअर टाईम. थँक्यू.